देवाचा आत्मा त्याच्यामध्ये नाही, म्हणजे देवाचं वचन जर त्याने स्वीकारलं नाही तर ख्रिस्ताचा आत्मा त्याच्यामध्ये येणार नाही, आणि ख्रिस्ताचा आत्मा जर त्याच्यामध्ये आला नाही त्याला फळ लागणार नाही, म्हणजे चिन्ह दिसणार नाही. काय दिसणार नाही? काय दिसणार नाही? चिन्ह. आज लोकांना चिन्ह दिसायला पाहिजे, कुठलाही चिन्ह पाहिजे लोकांना. चिन्हाशिवाय लोक विश्वास ठेवत नाहीत. आणि पवित्र आत्मा त्रैक परमेश्वरातला एक देव असल्यामुळे तो आमच्यामध्ये आला, तर चिन्ह काय आहे? तो तुमच्यामध्ये आला, तो माझ्यामध्ये आला. जर माझ्यामध्ये तो आला, तुमच्यामध्ये जर तो आला, तर चिन्ह दिसू द्या. म्हणा सगळेजण आमेन. म्हणा चिन्ह दिसू द्या. चिन्ह काय आहे? आत्मे जिंका. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने देखील तेच केलेलं आहे. ते चिन्ह आमच्यामध्ये दिसतं की आम्ही फळ देणारे लोक आहोत. देवाचा स्वभाव आमच्यामध्ये आहे, देवाचा गुण आमच्यामध्ये आहे, देवाचा हावभाव आमच्यामध्ये आहे, हे आम्हाला दिसून येते. आणि जगातले लोक पण पाहतात, अरे ख्रिस्ताची सुवार्ता सांगतो, ख्रिस्त त्याच्यामध्ये आहे. पण आमच्यामध्ये जर तो नसेल तर चिन्ह काय? येशू प्रभू की. ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही त्याच्यामध्ये पवित्र आत्मा त्याने स्वीकारलेला नाही. आणि ज्याने पवित्र आत्मा स्वीकारला नाही किंवा देवाचं वचन स्वीकारलं नाही, अशा लोकांना प्रभू काय म्हटलेला या वचनामध्ये? फळ न देणारा फाटा किंवा फांद्या मी काय करीन? वाचा. मी काय करीन? जोराने बोला. फळ न देणारा फाटा किंवा फांद्या मी छाटून टाकीन किंवा काढून टाकीन. एखादं झाड तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येऊ द्या, आणि त्या झाडाची जर एखादी फांदी जर वाळलेली असेल ना, बाकीचं हिरवगार असेल, पण एखादी फांदी जर वाळून गेलेली असेल तर आपण झाडावरती चढतो. काय घेऊन? कुऱ्हाड घेऊन किंवा कोयता घेऊन, आणि वर जाऊन त्या फांदीला आम्ही काय करतो?